नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूया भाकरी. वेगळ्याच पद्धतीनं भाकरी बनवूया आज. तर त्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे 6 भाकरीसाठी. 6 भाकरीच्या मापाचं पीठ घ्यायचं. थोडं मीठ घालून घ्यायचं त्यात आणि एकीकडे 3 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं. पाणी छान उकळी येऊ द्यायचं, खळखळून उकळू द्यायचं. उकळी येत आलेली आहे. भाकरी चांगल्या आल्या पाहिजे म्हणून गरमच पाणी यूज करा. तेही खडखड उकळलेलं. आता हे पिठामध्ये ओतून घ्यायचं. जितकं पाणी पचेल तितकं टाकून घ्यायचं. आता हे एकत्र करून घ्यायचं आहे. गडेल बनलं पाहिजे असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. भिजवून घ्यायचं आहे छान पीठ. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. पूर्ण पीठ पाण्यामध्ये भिजलं गेलं पाहिजे असं. पहा अशा पद्धतीनं. गडे दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी आणि पीठ. एकीकडे तवा ठेवलेला आहे गरम व्हायला. ह्या भाकरी आपण किचन कट्ट्यावर करणार आहोत. त्यासाठी किचन कट्टा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी ऑलरेडी धुवून घेतलेला आहे. तुम्ही परातीमध्ये पण ह्या भाकरी करू शकता. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. थोडं दाबून घ्यायचं याला पिठाला, जेणेकरून त्यात पूर्ण भाकरी होईपर्यंत त्यातलं वाफ निघून नाही गेली पाहिजे. गरमच राहिलं पाहिजे म्हणून थोडा एका भाकरीपुरता उंडा घेऊन घ्यायचा आणि छान मळून घ्यायचं. उंडा छान चुरायचा. जितका तुम्ही उंडा चांगला चुराल तितक्या भाकरी चांगल्या होते. किचन कट्टा आधीच साफ करून घेतला होता. पहा चांगलं चुरून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईल असा छान चुरून घ्यायचा आहे. दाखवते आहे त्याप्रमाणे करून घ्यायची आहे प्रोसेस. पहा कसं करत आहे मी. आता दाबून घ्यायचं आणि ही भाकरी हातावर घेऊन थोडी फिरवायची. ओट्याला पाणी लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची. काठाकाठानं भाकरी थापून घ्यायची, मधात नाही थापायची. हाताचा तळहात, आपल्या पंजाचा तळहाताने ही भाकरी छान थापून घ्यायची, पातळ बनवून घ्यायची. आपल्या हातात जितका उंडा बसते ना तितकाच घ्यायचा चुरायसाठी आणि त्यानुसार अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची. आता ही भाकरी झालेली आहे. आता ती तव्यावर टाकायची आपल्याला. तव्यावर टाकण्याची प्रोसेस बघा. ज्या साईडनं आपण थापली होती वरून ती साईड खाली केली पाहिजे आणि खालचा भाग वर आला पाहिजे. अशा पद्धतीनं तव्यावर टाकून घ्यायची आणि शिजवताना आधी उलटवायची, तेव्हा कोवळी उलटवायची. एकदम शिजू नाही द्यायची.
आणि नंतर दुसऱ्यांदा पलटवताना होऊ द्यायची त्याला छान. आता दुसरा उंडा घेते भाकरीचं. पहा दुसरा उंडा घेतला आहे भाकरीचा, तोही तसाच चुरून घ्यायचा आहे. आता ही भाकरी एक साईडनं झालेली आहे, कोवडी शिजू द्यायची. दुसऱ्या साईडनं जास्त शिजू द्यायची, जशा आपण चपात्या करतो तशा, त्या पद्धतीनं. बघा आता बघून घ्यायचं, झालेलं आहे. एका साईडनं छान शेकून झालेली आहे भाकरी. आता याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे भाजून घ्यायसाठी, म्हणजे त्याचा छान पोपडा निघते, फुलते ही भाकर, टुम फुगते छान, चुलीवरल्यासारख्या भाकरी होतात. छान भाकर शेकून घ्यायची, फुललेली आहे भाकर. अशाच पद्धतीनं सर्व भाकरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. बघा बनवून घेतलेल्या आहे 3 भाकरी. किती छान भाकरी झालेल्या आहे. सगळ्याला पोपडा आलेला आहे, म्हणजे भाकरीचे 2 भाग बनलेले आहे. तशीच दुसरी भाकरी थापून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.